नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यासारखे क्वेश्चन आपल्याला एक्झामला येत असतात. काय दिलाय बघा क्वेश्चन, यमचा तिसरा घात भागिले यमचा वजा तिसरा घात बरोबर यमच्या डोक्यावर काय दिला, बॉक्स दिला, म्हणजे बॉक्समध्ये येणारी संख्या विचारली. जर इथं बघितलात आपल्याला घातांकाचा नियम वापरायचा. कोणता घातांकाचा नियम वापरायचा? ए रेस टू यम भागिले ए रेस टू एन दिला असेल, म्हणजे तिचं दोघांच्या मध्ये भागाकार असेल आणि पाया समान असेल, तर आपण काय करतोय, घातांकांची वजाबाकी करतोय. काय करतोय? घातांकाची वजाबाकी. कधी भागाकार असेल तर घातांकाची वजाबाकी, जर गुणाकार असेल तर इथं घातांकांची काय करतोय, बेरीज. त्यामुळे भागाकार आहे, पाया सेम आहे, त्यामुळे आपल्याला काय करायचे, घातांकाची वजाबाकी. क्वेश्चन काय दिला, यमचा तिसरा घात भागिले यमचा वजा तिसरा घात. मग आपल्याला काय माहिती आहे, या घातांकाची वजाबाकी करायची आहे. पहिला नंबर काय आहे, 3 मायनस, आणि ह्या नंबर काय आहे, -3. ठीक आहे. मग आता इथं सोडवायचं पाहिजे. यम बरोबर यमच्या डोक्यावर 3 वजा वजा काय होणार आहे, अधिक, आणि हा इथला 3, म्हणजे यमच्या डोक्यावर काय आलं, 3 अधिक 3 किती येतं, 6. म्हणजे बॉक्स मधला अंक काय असला पाहिजे, 6. आहे का आपल्याकडे पर्याय? आहे. पर्याय क्रमांक 4 या क्वेश्चनचं असेल. याच पद्धतीनं या क्वेश्चनचं असेल कमेंट बॉक्समध्ये टाका.